मुंबई गोवा महामार्गावरील ही दृश्य आहेत परशुराम घाटाच्या पायथ्याशी। हे दृश्य या ठिकाणी टँकर चाललेला होता, मात्र घाटातून टँकरला वर चढता येत नव्हतं। कदाचित गाडीमध्ये ओव्हरलोड असावा आणि यामुळं गाडी चढत नव्हती। गाडीच्या टायरमधून धूर येत होता असं प्रत्यक्षदर्शी म्हणतात। नंतर ही गाडी थेट घाटाच्या खाली रिवर्सने यायला लागली आणि एका ट्रॅकमधून दुसऱ्या ट्रॅकमध्ये हायवेच्या घुसली आणि टँकर थेट रस्त्याच्या खाली कलंडला गेला। या हायवेला लागून खाली पॅरलल दुसरा रस्ता आहे जो 10 ते 15 फुटापेक्षा जास्त खाली खोलवरून जाणार आहे। याच रस्त्यावरती हा टँकर खाली कलंडला गेला। सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी टँकरची टाकी आहे ही फुटलेली आहे। टँकरमध्ये सुमारे 40,000 लिटर अल्कोहोल आहे। त्यामुळं अपघाताचा तीव्र धोका या ठिकाणी आहे। असं असलं तरी सुद्धा या ठिकाणी गर्दी वाढते। या ठिकाणी आलेले जी लोक आहेत ही या ठिकाणी बघतायत, एन्जॉय करतायत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी धोका असला तरी सुद्धा जीवाला घाबरत नाहीत आणि हा प्रसंग